वेलकम नमस्कार. मी रचना विचारे. ड्रीम हाऊस या आमच्या खास प्रॉपर्टी शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःचं हक्काचं घर असावं हे स्वप्न बाळगून प्रत्येक जण पुंजी जमा करत असतो, पण अनेकदा खिशाला परवडेल अशा किमतीत घर मिळणं खूपच कठीण होऊन जातं. पण आता सामान्य माणसाच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भेट द्यायला हवी ती हावरे बिल्डर्सच्या हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याणला. 9 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या याच फेस्टिवलमध्ये तुम्हाला तुमच्या बजेट मधलं घर पाहायला मिळणार आहे. स्वतःच्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण खिशाला परवडेल अशा किमतीत घर मिळणं सामान्य माणसासाठी खूपच कष्टाचं आणि अवघड असतं. सामान्य माणसाच्या घराचं हेच स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय बाळगून हावरे बिल्डर्स घेऊन आलेत हावरे हाऊसिंग फेस्टिवल. नेमकं काय आहे या फेस्टिवलचं स्वरूप ते ऐकूया. मित्र, घर आयुष्यातनं कदाचित एकदाच होतं. ह्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं ह्यासाठी आपण आयुष्यभर धडपड करत असतो आणि मुंबईसारख्या शहरात हे स्वप्न जर साकार होत असेल तर ह्याच्यापेक्षा उत्तम सुख नाही. मित्रांनो, सर्वसामान्य माणसाला परवडेल असं घर जर आपण शोधायला निघालो तर आपला शोध जातो नेरळ, कर्जत, शहापूर, वाडा, वाशिंद, वांगणी अशा लोकेशन्सवरती. पण जर ह्या लोकेशन्सची किंमत आपल्याला कल्याणसारख्या लोकेशनमध्ये मिळत असेल तर उत्तम नाही का होणार. ह्यासाठी हावरे घेऊन आले आहेत हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याण 9 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2017. मित्रांनो, 2017च्या या हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याणमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही या फेस्टिवलला नक्की भेट द्याल अशी आशा व्यक्त करतो. ह्या फेस्टिवलमध्ये उत्सुक ऑफर्स आणि नवीन येणारे प्रोडक्ट्स हे सगळे आपल्यासमोर दिसतील. हावरे पिनेकलचा फेज 2 लॉन्च हा आपल्याला बघायला मिळेल आणि फेज 2 लॉन्चमध्ये नवीन सायझेसचे फ्लॅट्स हे आपल्याला बघायला इथे मिळतील. आजपर्यंत हावरे पिनेकलमध्ये 1 BHK आणि 2 BHKचे फ्लॅट्स आपण आणलेले, पण कस्टमर्सच्या रिक्वायरमेंटनुसार आणि डिमांडनुसार आज आम्ही घेऊन आलो आहोत हावरे पिनेकलमध्ये 1 रूम किचनची फ्लॅट्स. तर ही फ्लॅट्स एक एक्साइटिंग ऑफर आहे हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याणमध्ये. हे 1 रूम किचनचे फ्लॅट्स आपल्याला बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची संधी आपल्याला मिळेल. ह्यासोबतच हावरे पिनेकलच्या एक्झिस्टिंग फेजचं कन्स्ट्रक्शन जे जोरात चालू आहे ह्याला आपण विटनेस करू शकाल आणि ह्या प्रोजेक्टची उत्तम क्वालिटी बघता बघता ह्या प्रोजेक्टचे अमेनिटीज समजून घेण्याचा आपल्याला मौका मिळेल. या फेस्टिवलमध्ये केवळ तुमच्या घराचं स्वप्नच पूर्ण होईल असं नाहीये, तर तुम्हाला मिळणार आहे घरावर आकर्षक सूटही. हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याण 9 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2017 जो आपण लॉन्च करत आहोत, ह्याच्यामध्ये विशेष ऑफर्स आपण कस्टमरसाठी घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये 1 रूम किचनची घरे 16.5 लाखांच्या ऐवजी 15.44 लॅक्समध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत. 1 BHKची घरे 22.8 लॅक्सच्या ऐवजी 21.8 लॅक्समध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत आणि 2 BHKची घरे 32 लॅक्सच्या ऐवजी 30.74 लॅक्समध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत. ह्याच्याशिवाय शॉप्स जे हावरे पिनेकलमध्ये आहेत, एक्स्ट्रा हाईट शॉप्सवरती सुद्धा फेस्टिवल पिरियडमध्ये आम्ही चांगला डिस्काउंट घेऊन आलेलो आहोत. 15 लाखाच्या ऐवजी 12.9 लॅक्समध्ये आपल्याला ही शॉप्स मिळणार आहेत. त्यामुळे या फेस्टिवल ऑफरचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला फोन करून साईट व्हिजिट करा. पण केवळ परवडणारं घर म्हणजे घराचं स्वप्न पूर्ण होतं असं नाही. घराबरोबरच आसपासच्या सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. नेमक्या याच गोष्टीवर हावरे पिनेकलमध्ये भर देण्यात आलाय. हावरे पिनेकलमध्ये पुरवण्यात आल्या आहेत आकर्षक आणि परिपूर्ण अशा सोयी सुविधा.
प्रोजेक्टच्या अमेनिटीज बद्दल जर आपण बोललो तर प्रोजेक्ट हा अमेनिटीज मध्ये रिच आहे. ह्याच्यामध्ये स्टेट ऑफ द आर्ट क्लब हाऊसमध्ये जिम्नॅशियमची फॅसिलिटी आहे, लायब्ररी विथ वायफाय फॅसिलिटी जेणेकरून स्टुडंट्सला आणि मुलांना प्रोजेक्ट करण्याची संधी इथे मिळणार. ह्यासोबतच क्लब हाऊसमध्ये जिम्नॅशियम, इंडोर गेम्स रूम अशा सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. प्रोजेक्टमध्ये लँडस्केप गार्डन्स असताना एक जॉगिंग ट्रॅक आहे जेणेकरून फिटनेस एन्थुझियास्ट ह्याचा लाभ घेऊ शकतात. हावरे पिनेकल प्रोजेक्टमध्ये स्टेट ऑफ द आर्ट स्विमिंग पूल आहे आणि ह्यामध्ये एक डेडिकेटेड चिल्ड्रन स्विमिंग पूल म्हणजे ज्याला किड्स पूल आपण म्हणतो असा डेडिकेटेड एक पूल आहे. लँडस्केप गार्डनच्या सोबत ॲम्फी थिएटर ह्या प्रोजेक्टमध्ये आहे ज्याचा आपण लाभ घेऊ शकतो. ह्याच्या सोबत कॉलनी बस सर्व्हिस ह्या प्रोजेक्टमध्ये आपण दिलेली आहे जेणेकरून हावरे पिनेकलचे सगळे कस्टमर्स हावरे पिनेकलपासून कल्याण स्टेशनपर्यंत आणि परत यायला, हावरे पिनेकलपासून नवीन मेट्रो स्टेशनपर्यंत आणि परत यायला ह्या कॉलनी बस सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त 24 आवर्स सिक्युरिटी सर्व्हिस, मेन गेटवरती CCTV कॅमेरा, उत्तम इम्पोर्टेड पॅसेंजर लिफ्ट्स ज्याला आपण ऑटोमॅटिक लिफ्ट्स म्हणतो विथ ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस अशी सोय आपण ह्या प्रोजेक्टमध्ये केलेली आहे. मुंबई शहरापासून अगदी काही अंतरावर असणारं कल्याणमधला मुठोळ परिसर लोकांच्या चांगलाच पसंतीला उतरलाय. नोकरदार माणसासाठी मुठोळ परिसर अगदी सोयीचा आहे. मित्रहो, आतापर्यंत मुठोळ ह्या लोकेशनला 1000हून जास्त घरांचं बुकिंग हावरेंनी केलेलं आहे. त्यामुळे हे लोकेशन तुम्हाला आवडेल ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपल्यासारखे नोकरदार माणूस जे मुंबईला नोकरी करतायत त्यांना कल्याण हे लोकेशन अत्यंत कन्व्हिनियंट आहे. त्यामुळे लोकल ट्रेनने अर्थात फास्ट ट्रेनने आपण कल्याणला येऊ शकतो. येत्या काळात जी सँक्शन झालेली मेट्रो 3 आहे ह्याने सुद्धा आपण कल्याणला येऊ शकतो. लोकल ट्रेन स्टेशनपासून हावरे पिनाकल हा 15 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि नवीन सँक्शन झालेल्या मेट्रो स्टेशनपासून नुकताच 3 किलोमीटरच्या अंतरावर हावरे पिनाकल हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ह्याचं लोकेशन अत्यंत कन्व्हिनियंट असं आहे आणि मुंबईला सर्व्हिसला जाणाऱ्यांसाठी सुद्धा हे अत्यंत सोयीचं लोकेशन आहे. हावरे पिनेकल ह्याच्या लोकेशनवर आपण जर नजर टाकली तर ह्या लोकेशनच्या अराउंड स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, मल्टिप्लेक्स, थिएटर अत्यंत सगळ्या सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत. ह्यामुळे अपकमिंग डेस्टिनेशन एक खूप चांगलं मुठवळ म्हणून डेव्हलप होत आहे आणि इथे असणाऱ्यांसाठी जे प्रोजेक्ट आहेत हावरे पिनेकल ह्या प्रोजेक्टच्या कस्टमर्सला खूप फायद्याचं हे लोकेशन आहे. झपाट्याने विकसित होणारं शहर म्हणून सध्या कल्याणची ओळख बनली. रेल्वे, मेट्रो या कनेक्टिव्हिटी बरोबरच नाशिक आणि एक्सप्रेसवे पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मुठवळमध्ये उभे राहत असलेली हावरे टाउनशिप प्रवासाच्या दृष्टीने तितकीच फायदेशीर ठरते. रेल कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी ह्यासोबत रोड कनेक्टिव्हिटी ही उत्तम आहे. कारण मुंबई नाशिक एक्सप्रेस हायवे पासून हा प्रोजेक्ट नुकता 5 किलोमीटर ह्या अंतरावर आहे. त्यामुळे आपण व्हाया रोड, वाया लोकल ट्रेन आणि वाया मेट्रो प्रवास करू शकतो आणि या सगळ्या सोयींचा लाभ घेण्यासाठी कॉलनी बस सर्व्हिस आपल्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे हावरे पिनेकलच्या सगळ्या कस्टमर्सला एकदम शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल करून या सगळ्या सोयींचा लाभ घेता येणार आहे. संपूर्ण लोकेशन ग्रीनरीने सज्ज आहे आणि हावरे पिनेकल ह्या लोकेशनवर आल्यानंतर निसर्गरम्य वातावरण आपल्याला दिसायला मिळेल. ह्यामुळे हे लोकेशन आपल्याला नक्कीच आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर हावरे पिनेकलला भेट द्या. सिमेंटच्या जंगलापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हावरे पिनॅकल हा उत्तम पर्याय म्हणावा लागेल. विशेष म्हणजे फेस्टिवल ऑफरमध्ये हावरे पिनॅकल मधल्या घरांच्या किमतीही कमालीच्या कमी करण्यात आल्या. हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याणला पुन्हा जायचं आहे ना? हो, कारण तिथे आपण पाहणार आहोत स्वस्त घरं सोबतच आकर्षक किमतीतले उपलब्ध असणारे शॉप्सही. पण त्याआधी ड्रीम हाऊस या शो मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक.
हावरे बिल्डर्सच्या हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याणला सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलला तुम्ही 27 फेब्रुवारी पर्यंत भेट देऊ शकता आणि हो, मनासारखं बजेटमधलं घरही घेऊ शकता. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारली जाणारी हावरे बिल्डर्सची आकर्षक घरं पाहायला, तेही एकाच छताखाली, म्हणजेच हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याणमध्ये. काळाची गरज ओळखून सुरेश हावरे यांनी नॅनो हाऊसिंगची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली. देशातील प्रत्येक सामान्य माणसाच्या घरांचं स्वप्न पूर्ण करणारी आणि जगण्याला नवी दिशा देणारी संकल्पना म्हणजेच नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट. कमी मार्जिन आणि ग्राहकांना जास्त लाभ हा एकमेव उद्देश ठेवूनच हावरे बिल्डर्सची आतापर्यंतची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य माणसाला परवडेल असं घर जर निर्मित करायचं असेल तर सगळ्यात सक्सेसफुल संकल्पना म्हणजे नॅनो हाऊसिंग. डॉक्टर सुरेश हावरे हे नॅनो हाऊसिंगचे प्रणेते आहेत आणि त्यांचं विजन ह्यामुळे द पायनियर्स ऑफ नॅनो हाऊसिंग अशी हावरेंची आज ओळख झालेली आहे. मित्र हो, जर प्रत्येक भारतीयाला घर हवं असेल तर नॅनो हाऊसिंग ही एकमेव संकल्पना आहे, एकमेव विजन आहे जी ही संकल्पना पूर्ण करू शकतं. नॅनो हाऊसिंग म्हणजे काय? नुसतं अफोर्डेबल आणि स्वस्त घरं नाही. नॅनो हाऊसिंग म्हणजे चांगल्यात चांगली लाईफस्टाईल, चांगल्यात चांगल्या अमेनिटीज ते अफोर्डेबल प्राईसमध्ये उपलब्ध करून देणं हे नॅनो हाऊसिंगचं वैशिष्ट्य आहे. नॅनो हाऊसिंगचे प्रॉपर्टीज म्हणजे सर्वात पहिले एफिशियन्सी इन आर्किटेक्चरल प्लॅनिंग, म्हणजे प्रत्येक स्क्वेअर फूटचा एरिया अशा ऑप्टिमम तऱ्हेने यूज केला जातो की त्याचा लाभ कस्टमरला जास्तीत जास्त मिळेल आणि बजेट कमी राहणार. ह्याशिवाय व्हॉल्यूम ऑफ कन्स्ट्रक्शन, कारण हावरेंचे प्रोजेक्ट्स नेहमी हजारो घरांचे असतात. ह्या व्हॉल्यूममध्ये गेल्यामुळे जे कन्स्ट्रक्शनमध्ये बचत होते ते आम्ही कस्टमर्सला पास ऑन करतो. ह्याच्यामुळे कस्टमरच्या खिशाला परवडेल अशी किंमत आम्ही कस्टमरला आणून देऊ शकतो. ह्यामुळे नॅनो हाऊसिंग म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरं असं प्रचलित आहे. सो वी हॅव केप्ट आवर मार्जिन्स व्हेरी लो, जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर्स स्वस्त घराचा लाभ घेऊ शकतील आणि घराचं स्वप्न साकार करू शकतील. ह्यासाठी आमची कंपनी कार्यरत आहे. नुकत्याच सादर झालेल्या 2017च्या अर्थसंकल्पातही सामान्य माणसाला परवडतील अशा हाऊसिंग प्रोजेक्टला चालना देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हावरे पिनॅकल प्रोजेक्ट लागू होतो आणि त्या दृष्टीने ग्राहकांना किमतीतही लाभ मिळणार आहे. मित्रांनो, नुकतंच सादर झालेलं 2017 सालाचं भारताचं बजेट आपण बघितलं असेल. हे बजेट बघितल्यानंतर एकच गोष्ट मनात येतं की हे नॅनो हाऊसिंग म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगला साधना देणारं हे बजेट आहे. मित्र हो, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हचा जास्तीत जास्त भर अफोर्डेबल हाऊसिंगवरती आहे. देशातल्या सर्व बँकांचा भर जास्तीत जास्त अफोर्डेबल हाऊसिंगवरती आहे. ह्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना अफोर्डेबल हाऊसिंगला चालना देणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत हावरे पिनॅकल हा प्रोजेक्ट संपूर्ण लागू होतो आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2.2 लाख पर्यंतचा लाभ आपले सर्व कस्टमर्स ह्या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकतात. बँकांच्या व्याजदरात लवकरच कपात होण्याची शक्यता आहे. तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून हावरे बिल्डर्सनी सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध व्हावं यासाठी हावरे हाऊसिंग फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. इतकंच नाही तर आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आकर्षक किमतीत शॉप्सही अवेलेबल करून देण्यात आले. प्रत्येक बँकाचं होम लोनसाठी इंटरेस्ट रेट कमी होणार आहे. स्टेट बँक सोबत अन्य इतर बँकांनी ऑलरेडी रेट कमी करण्याचे अनाउन्समेंट्स केलेले आहेत. ह्याचा लाभ आपल्या सगळ्या कस्टमर्सला होणार आहे. त्यामुळे घर घेण्याची योग्य वेळ ती आज आहे असं आपल्याला दिसतं. ह्या फेस्टिवलच्या अंतर्गत एक्साइटिंग ऑफर्स, कधी न मिळणारे ऑफर्स आपल्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहोत. ह्यासोबतच अशी एक संधी घेऊन आलेलो आहोत की ह्या संधीमध्ये आपल्या घराचं स्वप्न साकार होईल आणि ही संधी गेल्यानंतर आपला स्वप्नातलं घर महाग होणार आहे. त्यामुळे ह्या संधीचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला कॉल करा. बांधकामाचा दर्जा, कुशल कामगार, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक घरं ही हावरे बिल्डर्सची नेहमीची जमेची बाजू राहिली. विशेष म्हणजे हावरे पिनॅकलमध्ये 4 मजल्याच्या इमारतींनाही सुरक्षित अशा लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हावरे पिनॅकलचं जसं आम्ही नेहमी सांगतो हे 2 वैशिष्ट्ये आहेत. नंबर 1 इज क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन.
आणि नंबर 2 इज टाइमलीनेस ऑफ कन्स्ट्रक्शन. क्वालिटीवरती आमचा सर्वात जास्त फोकस आहे. साईटवरती प्रत्येक मटेरियल हायेस्ट क्वालिटीचा, सगळ्यात चांगल्या ज्या ब्रँड्स आहेत त्या ब्रँड्सचा यूज केला जातो. तुम्ही ज्यावेळी साईटला याल तुम्हाला बघायला मिळेल आमची ग्रँड एंट्रन्स लॉबी. एंट्रन्स लॉबीमध्ये आपण सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या विट्रिफाईड टाईल्स दिलेल्या आहेत, ज्याने पूर्ण एक प्रोजेक्टला एक ग्रँड लुक येतो. लॉबीमध्ये तुम्ही आलात त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल आमची फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट विथ ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस. 4 मजल्यांच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा आपण फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट देतो आहोत. त्याने लहान मुलांना आणि वयोवृद्धांना सर्वांना खूप कन्व्हिनियन्स होते खालीवर जाण्यासाठी. हावरे पिनॅकल प्रोजेक्ट बाहेरून जितकं आकर्षक आहे तितकीच या प्रोजेक्टमधली घरं सुंदर आणि मनाला भावणारी आहेत. घरातल्या प्रत्येक गोष्टींवर, मग ते किचन असो, बेडरूम असो की बाथरूमची सजावट, आकर्षक रंगसंगतीने सजलेली आहे. घराच्या आतल्या अम्युनिटीज आपण जर बघायला गेलात तर घराच्या आतही आपण सर्वात चांगल्या क्वालिटीच्या 2x2 विट्रिफाईड टाईल्स देत आहोत. इंडियाच्या ज्या सगळ्यात चांगल्या टाईल्सच्या ब्रँड्स आहेत त्या सगळ्या ब्रँडसोबत आपण काम करतो. घराच्या भिंतींवर आम्ही प्लास्टरसह जिप्सम फिनिश देत आहोत. या फिनिशवर आम्ही 100% प्लॅस्टिक लक्झुरियस पेंट देत आहोत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही भिंतीवर डाग लागलेत तुम्ही नुसतं पुसून काढा. तर हायेस्ट क्वालिटी मटेरियल्स आम्ही यूज करतो. प्रत्येक मटेरियलची जेव्हा साईटवर डिलिव्हरी होते प्रत्येक मटेरियलची चेक केली जाते. त्या चेकसोबत प्रत्येक मटेरियलचं ॲप्लिकेशनच्या वेळे आम्ही वर्कमॅनशिपवर हायेस्ट फोकस करतो. कारण मटेरियल कितीही चांगलं असो त्याच्यावर जर वर्कमॅनशिप चांगली नाही झाली तर ते मटेरियल काही उपयोगाचं नाही आहे. म्हणून आमचा हायेस्ट फोकस आहे ऑन क्वालिटी. पूर्णपणे आम्ही काम चेक करतो आणि त्यानंतरच आम्ही काम अप्रूव्ह करतो. भिंती ज्या आहेत त्या 100% सिपोरेक्स ब्लॉक्सनी बांधलेल्या आहेत. ज्या पूर्वी काळी आपण रेड ब्रिक्स यूज करायचो आहोत त्या आता इको फ्रेंडली नाही मानल्या जात. ह्या ब्रिक्स ज्या आहेत त्या 100% इको फ्रेंडली आहेत आणि यासोबत थर्मल इन्सुलेशनची केपेबिलिटी याच्यामध्ये आहेत. तर उन्हाळ्यात तुमचं घर थंड राहतं, हिवाळ्यात तुमचं घर गरम राहतं, अशी या ब्रिक्सची क्वालिटी आहे. आणि अशा ब्रिक्सने आपण ह्या सिपोरेक्स ब्लॉक्सने आपण आपल्या भिंती बांधतो. तुम्ही किचनमध्ये जाल तर किचनमध्ये आपण ब्लॅक ग्रॅनाइट प्लॅटफॉर्म देत आहोत. त्यासोबत स्टेनलेस स्टीलचा सिंक देत आहोत. म्हणजे हायेस्ट क्वालिटी मटेरियल्स जे आपण यूज करतो ते किचनमध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत. सैनिक, पोलीस, शिक्षक, सरकारी कर्मचारी यांच्यासाठी या प्रोजेक्टमध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे. हावरे पिनेकलमध्ये आमची मानवंदना आहे सैनिक, पोलीस, शिक्षक, डॉक्टर्स, साहित्यिक, कलावंत आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. या सर्व मान्यवरांसाठी हावरे पिनेकलमध्ये आपण देत आहोत एक विशेष सवलत. या सवलतीसह काही घरं आणि दुकानं आपण आरक्षितसुद्धा ठेवलेली आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की लवकरात लवकर साईटला भेट द्या आणि आपल्या घराचं किंवा दुकानाचं स्वप्न पूर्ण करा. तेव्हा या हावरे हाऊसिंग फेस्टिवलला भेट द्या आणि पसंत करा आपल्या स्वप्नातलं घर. हावरे हाऊसिंग फेस्टिवल कल्याणला आता आपण भेट दिलीच, पण यानंतर हवं तसं बजेटप्रमाणे घर कसं सजवायचं, घराचं प्लॅनिंग नेमकं कसं करायचं हे जाणून घेऊया इंटिरियर डिझायनर मेधा देशपांडे यांच्याकडून. पण त्याआधी ड्रीम हाऊस या शो मध्ये पुन्हा घेऊया एक छोटासा ब्रेक. मनासारखं घर सजवायचं हे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण हेच घर जर आपल्याला बजेटप्रमाणे सजवायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग सुद्धा करायला हवं ना. आणि त्यासाठीच आता आपण भेट घेणार आहोत इंटिरियर डिझायनर मेधा देशपांडेंची. नमस्कार, ड्रीम हाऊसमधील प्रेक्षकांचे पुन्हा एकदा स्वागत. मी मेधा देशपांडे आज तुमच्यासोबत प्लॅनिंग, इंटिरियर प्लॅनिंग या विषयावरती चर्चा करणार आहे. इंटिरियर प्लॅनिंग म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की कसं प्लॅन करायचं. आज इंटिरियर डिझायनर अपॉइंट करण्यापासून ते घराच्या प्लॅनिंगपर्यंत बरेचसे विचार मनामध्ये असतात. पण इंटिरियर प्लॅनिंग करताना मेनली विचार केला जातो ते सेक्टर्स जर म्हणता येतील तर रिनोव्हेशन सेक्टर एक आहे. त्याच्यानंतर अंडर कन्स्ट्रक्शन जर तुम्ही फ्लॅट घेतला असेल तर तिथे एक प्लॅनिंग आहे आणि रेडी पोझिशनमधलं प्लॅनिंग आहे. तर रिनोव्हेशन प्लॅनिंग हा अतिशय कोर प्लॅनिंगचा सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका स्पेसिफिक पद्धतीने राहायची सवय झालेली असते आणि तिथे खरी गरज असते ती प्लॅनिंगची.
त्याच्यामुळे रिनोव्हेशन का करायचं हा पहिला विषय आहे की रिनोव्हेशन का करायचं. आजच्या वाढीव किमती, फ्लॅटचे वाढीव दर असं जर बघता, ज्या आपल्याला लोकेशनची सवय झालेली असते, ज्या आपल्याला घराची सवय झालेली असते, तिथे राहण्यामध्ये प्रत्येकाला आनंद नक्कीच वाटतो. त्याच्यामुळे रिनोव्हेशन प्लॅनिंगमध्ये प्रथम तुम्हाला घरातले मेंबर्स, त्यांच्या वाढीव गरजा, घरातले वाढीव मेंबर्स या सगळ्यांचा विचार नक्कीच करायला लागतो. जेव्हा आपण रिनोव्हेशन करतो तेव्हा नक्कीच आपल्या गरजा या वाढलेल्या असतात. त्याच्यामुळे हे प्लॅनिंग करताना प्रत्येक वाढीव गरज, ज्याला आम्ही होमवर्क म्हणतो, की तुमच्या घरातील प्रत्येक मेंबरने आपल्या रूमसाठी केलेला होमवर्क जर तुम्ही आम्हाला दिलात, एका डिझायनरला दिलात, तर कुठलीही गोष्ट 80% पर्यंत तुमचं प्लॅनिंग अचीव्ह होऊ शकतं आणि जे तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. हा झाला रिनोव्हेशन प्लॅनिंगचा विषय. आणि याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिल प्लॅनिंग हा एक वेगळा विषय आहे. हा फर्निचर प्लॅनिंग, सिव्हिल प्लॅनिंग असं हे रिनोव्हेशनचं काम चालतं. सिव्हिल प्लॅनिंगमध्ये मुळातील घरातले जे काही डागडुजी आहेत त्या करून घेणं आहे आणि फर्निचर प्लॅनिंग हा जो विषय आहे तो तुम्हाला तुमच्या उपयुक्ततेनुसार तयार करून घेणं आहे. याच्यानंतर येतो तो अंडर कन्स्ट्रक्शन. एखादा फ्लॅट किंवा एखादा बंगलो जर तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग करायला मिळाला तर त्याच्या एवढं सोन्यापेक्षा काही नाही. कारण अंडर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग हे कधी पण अतिशय सोपं असतं आणि जे तुम्हाला उपयुक्त ठरेल या पद्धतीने करता येतं. अंडर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग करताना तुम्हाला नको त्या भिंती बांधण्यापासून थांबवता येतात. त्याच्यानंतर त्यात वापरलं जाणारं मटेरियल जे आहे ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार प्लेस करता येतं. आणि या अंडर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंगमध्ये म्हणजे नुसतं वॉल प्लॅनिंग नाही म्हणता येणार, इंटिरियर प्लॅनिंग जर तुम्ही त्याच ज्याला स्टिक ऑन राहिलात तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा एक सूत्र आणि रचनाबद्ध इंटिरियर डिझाईनचा फ्लॅट तुमच्यासाठी सेवेत येतो. त्याच्यानंतर आहे रेडी पोझिशनमध्ये जे प्लॅनिंग केलं जातं. हे प्लॅनिंग जे चाललेलं आहे तर मेनली इंटिरियर डिझायनरकडे जेव्हा घर येतं तेव्हा ते येतं फर्निचर प्लॅनिंगसाठी. तर फर्निचर प्लॅनिंग करताना नेहमी फर्निचर हे एक लाईनमध्ये असावं, ज्याला ऑफसेट्स हा जो प्रकार असतो हा अतिशय कमी असावेत. प्रत्येक फर्निचरचा कोपरा न कोपरा हा राऊंडिटीमध्ये कन्वर्ट केलेला असावा. फर्निचरनी पूर्ण रूम न भरून जाता तुम्हाला मोकळी जागा 30 ते 40% तरी उपलब्ध व्हावी असं हे प्लॅनिंग असावं. त्याच्यानंतर प्लॅनिंग कसं झालं आहे हे ओळखायसाठी आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही रूममध्ये बोललेला इको जर तुम्हाला ऐकू येत असेल तर ते प्लॅनिंग परफेक्ट झालेलं असतं. प्लॅनिंगमुळे घरात येणारा उजेड, घरातील वस्तूंची जागा या सगळ्या गोष्टी अतिशय उपयुक्त पद्धतीने तुम्ही वापरू शकता. प्लॅनिंग जर व्यवस्थित केलेलं असेल तर प्रत्येक गोष्टीला एक म्हणजे अगदी आपल्या झोपायच्या चादरीपासनं ते पेनपर्यंत व्यवस्थित जागा उपलब्ध झालेली असते. बेडरूमचं प्लॅनिंग करताना मेनली लहान मुलांच्या बेडरूमचं प्लॅनिंग करताना या सगळ्या गोष्टींचा अतिशय कोर मायक्रो प्लॅनिंगमध्ये विचार करावा लागतो. कारण लहान मुलांना वस्तू इकडे तिकडे फेकण्याची अतिशय आवड असते आणि मग त्याच्या जर जागा त्यांना योग्य पद्धतीने दिल्या नाही गेल्या तर हे या बेडरूमचं डिझाईन अतिशय कोलॅप्स दिसतं. त्याच्यामुळे नेहमी प्लॅनिंग करताना या बारकाव्यांचा विचार जरूर केलेला असावा आणि तुमची होमवर्कची लिस्ट आमच्यासमोर नक्कीच तयार असावी, जेणेकरून तुम्हाला हे प्लॅनिंग योग्य पद्धतीने वापरता येईल. अशा प्रकारच्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला इंटिरियर करून राहायला नक्कीच आवडेल आणि पुढच्या भागात मी तुमच्या भेटीस येत आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला भाग आवडला असेल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. ड्रीम हाऊस या प्रॉपर्टी शोमध्ये नेहमीच तुम्हाला नवनवीन ठिकाणी असलेल्या घरांची माहिती दिली जाते आणि तुम्हाला ती नक्कीच आवडतही असणार. पुन्हा भेटूच एका नव्या हाऊसिंग प्रोजेक्टसह. सध्या मात्र इथेच थांबूया. तुम्ही मात्र तुमच्या घराचं स्वप्न नक्की साकार करा आणि हो, ड्रीम हाऊस हा आमचा प्रॉपर्टी शो पाहायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.